नांदणी हे सुंदर पर्यटन केंद्र व्हावे यासाठी आमदार सुभाष देशमुख यांचा सतत प्रयत्न होता। यातूनच 2022-23 आणि 2023-24 मध्ये जिल्हा नियोजन अंतर्गत वन विभागास इकोटुरिझमसाठी भरीव असा 1.5 कोटींचा निधी दिला आणि त्याच्यातून हे केंद्र आकारास आले। याला लागूनच असणारा तलाव आणि तलावाच्या काठावर असणारे देवीचे मंदिर हे सुद्धा या पर्यटन केंद्राचा भाग बनावे आणि कुडल संगमकडे आणि विजापूरकडे जाणारा पर्यटक हा नांदणीमध्ये थांबला पाहिजे, स्थानिकांना रोजगार मिळाला पाहिजे आणि नांदणी हे गाव महाराष्ट्राच्या नकाशावरती पर्यटन केंद्र म्हणून आले पाहिजे। यासाठी जिल्हा नियोजनच्या वार्षिक आराखडा सन 2023-24 मधून सुमारे 40 लाख रुपये घाट बांधणे, पथ तयार करणे, संरक्षक तलावाच्या भोवती संरक्षक भिंत करणे, पर्यटकांना व भाविकांना येणाऱ्या वाहनांना सुरक्षित वाहनतळ निर्माण करणे यासाठी सुमारे 40 लाख रुपयांचा निधी सुद्धा आमदार सुभाष देशमुख यांनी उपलब्ध करून दिला। याच कामांचे लोकार्पण आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत पार पडले। या कार्यक्रमात सरपंच शिवानंद बंडे, पंचायत समितीचे माजी सभापती संदीप टिळे, सुरवसे साहेब, लोकमंगल बँकेचे संचालक अभियंता प्रल्हाद कांबळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपाध्यक्ष, गुंड व कामाचे ठेकेदार मंडळी कुलकर्णी व जोक यांच्यासह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते।